भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडीच्या वतीने 33व्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलपाणी, नारायण पवार, भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, जिल्हा चिटणीस एकनाथ बोडखे, शिवसेना माजी नगरसेवक कैलास कवडी, मनमाड शहर भाजपा डॉक्टर आघाडीचे डॉक्टर भूषण शर्मा, शहर सरचिटणीस आनंद काकडे, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळीजे, भाजपाचे दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सप्तेश चौधरी, दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस सुनीता वानखेडे, दीपक पगारे, दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष मनीष जयस्वाल आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम मालेगाव व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे 3 वेळा भाजपा खासदार म्हणून लोकप्रतिनिधित्व केलेल्या दिवंगत खासदार स्वर्गीय हरिश्चंद्र चव्हाण यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर मनमाड शहर भाजपातर्फे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना RPI मित्रपक्ष महायुतीचे विजयी उमेदवार आमदार सुहास अण्णा यांचा अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सप्तेश चौधरी यांनी दिव्यांग दिनाच्या संदर्भात माहिती देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। भाजपा महायुतीचे देशातील आणि राज्यातील सरकार हे दिव्यांग बांधवांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी सदैव तत्पर आहे। या दोन्ही सरकारने दिव्यांग बांधवांसाठी मासिक पेन्शन, रेल्वे संदर्भात सवलती, आरोग्य योजना, घरकुल योजना, शैक्षणिक योजना, प्रवास योजना यांसारख्या विविध लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत। त्याचा लाभ सर्व दिव्यांगांनी घ्यावा असे सांगत भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी विविध दिव्यांगांची योजनेची सविस्तर माहिती दिली। भाजपा शहर सरचिटणीस आनंद काकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व दिव्यांग बंधू भगिनींना शुभेच्छा सत्कार करण्यात आला। तर भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कासार, हिना भागवान, राकेश जाधव, असलम पठाण, सुनीता लोंढे, चित्राताई चव्हाण या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह दिव्यांग बांधव, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाचे संयोजन भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सप्तेश चौधरी, दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष मनीष जयस्वाल, दीपक पगार यांनी केले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अविनाश मगर, नाशिक।